नमस्कार. गीतेच्या चिंतनासाठी इथे आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत. याचा मला फार आनंद आहे. मागच्या आठवड्यात आपण हे चिंतन सुरू केलं आणि त्यात अनेक प्रश्न उपस्थित झाले. म्हणजे जे माझ्यासोबत इथे साधक जमलेले आहेत, त्यांच्या मनात काही शंका होत्या किंवा त्यांच्या मनात काही प्रश्न होते आणि मी त्यांना बोलताना असं सांगितलं होतं, की हा प्रश्न आपण पुढच्या वेळेस विस्ताराने चिंतनासाठी घेऊ. तर तशा प्रकारे आपण या चिंतनामध्ये करू, असा मी संकल्प करतो. पण त्याच्या आधी आपण मागच्या वेळेस जे बोललो होतो, ते थोडक्यात पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जर मागच्या वेळेस आपण काही ऐकलेलं होतं, परंतु आपल्याला ते आता लक्षात नाही आहे, तर त्याची थोडीशी उजळणी होईल. तर गीतेची पार्श्वभूमी अशी अशी आहे, की महाभारताचं जेव्हा युद्ध झालं, तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये अशी शंका आली, की माझ्यासमोर जे युद्धासाठी जमलेले आहेत, माझे चुलत भाऊ, माझे गुरु, माझ्या वडिलांचे काका, यांना मी कसं काय मारू? तर श्रीकृष्णाने सांगितलं, की बघ, हे युद्ध टाळण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करून झालेले आहेत आणि हा युद्धाचा प्रसंग आपल्यासमोर ठाकलेला आहे. त्यामुळे इथून पळून जाण्यात तर काही स्वारस्य नाही आहे. म्हणजे अर्जुनाने प्रयत्न करून बघितला श्रीकृष्णाला सांगून, की "हे बघा, माझेच चुलत भाऊ हे तर मूर्ख आहेत, मला माहिती आहेत. परंतु मी तर शहाणा आहे ना, तर मी यांना का बरं मारू? ठीक आहे, यांना राज्य पाहिजे, घेऊ दे यांना. मी जातो हिमालयात भिक्षा मागतो वगैरे, वगैरे." तर श्रीकृष्णाने सांगितलं, की "बाबा, असं नाहीये. तू जरी हिमालयात गेलास आणि भिक्षा मागण्याचं ठरवलं, तरी देखील तू आहे क्षत्रिय. तुझी वृत्ती जी आहे ती क्षात्र वृत्ती आहे. त्यामुळे तू तिथे गेल्यानंतर देखील भिक्षा वगैरे नाही मागणार. काही दिवस राहशील, पण नंतर मग तुझी जी क्षात्र वृत्ती आहे ती उफाळून येईल बाहेर आणि तू हरणं वगैरे मारून खायला लागशील. तर तसं करण्यापेक्षा आणि हे जर केलंस तू, तरी सुद्धा लोक काही तुझं गुणगान नाही करणार. लोक असं नाही म्हणणार, की अर्जुन एवढ्या उदात्त विचारांचा आहे, त्यांनी आपलं राज्य आपल्या चुलत भावांना देऊ केलं आणि मग तो स्वतः संन्यासी झाला आणि हिमालयात गेला वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी लोक नाही करणार. लोक तर म्हणतील, की अर्जुन भित्रा होता आणि तो युद्धातनं आपलं कर्तव्य सोडून चालला गेला. तर अशा प्रकारचं आपलं नाव व्हावं जगामध्ये, अशी का तुझी इच्छा आहे? असं नको करायला. आपल्याला हे युद्ध आपल्या उरावर येऊन धडकलेलं आहे, त्यामुळे ते करणं तर भागच आहे. त्याच्यापासून काही आपली सुटका नाही आहे. म्हणजे रोज सकाळी आपण आपला पार्श्वभाग जेव्हा स्वच्छ करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना नसते. म्हणजे वी आर नॉट इमोशनली अटॅच्ड टू क्लीनिंग अवर बॅकसाइड एव्हरी मॉर्निंग. दुसऱ्या व्यक्तीचा पार्श्वभाग जर आपल्याला स्वच्छ करावा लागला, तर मग आपल्या मनामध्ये वेगळी भावना येईल, किळस येईल. परंतु आपण जी एरवी न आवडणारी गोष्ट सहजपणे करतो, तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठला विचार पण येत नाही. तर तशा प्रकारे आपल्या आयुष्यात जी काही कर्तव्य येत असतात, ती सगळीच्या सगळी कर्तव्य आपण कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये भावनिक आकर्षण किंवा द्वेष न ठेवता जर केलं, तर काय होईल, की ते काम सहज होईल. ते आपण करून मोकळं होऊ आणि मग त्याच्यातून काय निघतंय बाहेर, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती राहणार नाही, नाही का? म्हणजे पहा, की आपल्या आयुष्यात आपल्याला रोजच चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची कर्म करावीच लागतात. जसं हे उदाहरण दिलं, की सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा शौचाला जातो, त्यानंतर आपल्याला आपला पार्श्वभाग स्वच्छ करावा लागतो. तर हे काही फारसं आनंददायक आहे असं मी म्हणणार नाही. म्हणजे जर पोट व्यवस्थित स्वच्छ झालं, तर त्यांनी आतून आपल्याला एक आनंदाचा अनुभव येतो, शौचाचा अनुभव येतो.
ती गोष्ट वेगळी आहे. परंतु त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छता जी करावी लागते आपल्या स्वतःच्या हाताने. स्वतःच्या बाबतीत आपण जेव्हा करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल द्वेष नसतो. परंतु समजा दुसऱ्याबद्दल करावं लागलं, तर त्याच्याबद्दल त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये द्वेष असेल किंवा ॲट किळस तरी असेल. त्यामुळे बघा, की आता सध्याच्या काळामध्ये अनेक लोक जे कोरोनाचे रुग्ण आहेत, त्यांची काळजी घेत आहेत किंवा देवाच्या कृपेने समजा या लोकांचे प्राण गेले, तर त्यांना त्यांचे अंत्यविधी करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी जे लोक आहेत, त्यांचं आयुष्य कसं असेल जरा थोडासा विचार करून बघा. म्हणजे आपल्यापैकी कोणाला ते करावं लागत नाहीये. परंतु जी व्यक्ती रोज ते काम करते, कसं वाटत असेल त्यांना? पण शेवटी कसं असतं का पहा, की आपण जे काम रोज करतो, त्या कामाबद्दल आपल्या मनामधनं जी भावना असते ना, शेवटी ती कमी, 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 कमी होत जाते. आणि आपण जे काही वाईट जरी काम करावं लागलं आपल्याला, तरी देखील आपण ते त्याच्यामध्ये भावनेतून फारसे अडकत नाहीत. तर सवयीचा हा परिणाम आहे. तर सवयीमुळे चांगल्या परिस्थितीची देखील सवय होऊ शकते आणि वाईट परिस्थितीची देखील सवय होऊ शकते. आपलं कसं होतं, की आपल्याला असं वाटतं, की जेव्हा चांगली परिस्थिती असते, तेव्हा ती चांगली परिस्थिती नेहमीच असावी, नेहमीसाठी असावी, कायम असावी. पण तसं निसर्गामध्ये होतच नाही. तसं आपल्या जीवनात कधीच होत नाही. म्हणजे चांगली परिस्थिती येते आणि ती जाते. वाईट परिस्थिती येते, ती पण येते आणि जाते. म्हणजे समजा आपण अगदी आनंदात एखादी गोष्ट करत असू, तर ती गोष्ट आपण 24 तास नाही करू शकणार. कारण की आपण थकू. म्हणजे आपण गाण्याचं उदाहरण घेऊ. समजा आपल्याला कोणाला आपल्यापैकी जर गाणं आवडत असेल, चांगलं कुठलंही गाणं, अगदी शास्त्रीय संगीत. म्हणजे मला शास्त्रीय संगीत आवडतं म्हणून मी सांगतो. तर ते देखील आपण 24 तास नाही ऐकू शकत. एक वेळ अशी येईल दिवसभरामध्ये 24 तासाच्या काळामध्ये, की आपल्याला आपल्या नकळत झोप लागेल. म्हणजे काय आहे, की चांगल्या अनुभवाचा देखील त्याग करण्याची माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होईल. कारण की जी बाहेरची वस्तू आहे, जिच्या संयोगामुळे मला आनंद होतो आहे, तिच्यात तो आनंद नसून, तो आनंद माझ्या आतमध्ये असतो. याबद्दल आपण मागच्या वेळेस बोललो होतो, की आपल्या मनामध्ये जेव्हा एखादी इच्छा असते, तर ती इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्या मनाला एक हुरहूर सारखी असते. म्हणजे ती इच्छा पूर्ण होईपर्यंत आपण सुखात नसतो. आपण दुःखातच असतो, की ही इच्छा पूर्ण होत नाहीये. इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग असं वाटत राहतं, की ज्याच्यामुळे आपल्याला सुख मिळालेलं आहे, ती वस्तू कायम राहावी. तर ती वस्तू निघून तर जाणार नाही ना, अशी हुरहूर असते. त्यामुळे आपण दुःखी असतो. आणि नंतर समजा ती वस्तू गेली देवाच्या कृपेने किंवा ती वस्तू जाण्यापूर्वी आपणच गेलो, तर काय होईल? तर ती वस्तू राहणार नाही माझ्याजवळ. गेल्यानंतर तर मग दुःख आहेच, प्रश्नच नाही. म्हणजे काय, की जी वस्तू मला सुखाचं कारण वाटत होती, तीच वस्तू खरं तर माझ्या दुःखाचं कारण आहे. जोपर्यंत माझ्या मनामध्ये त्या वस्तूबद्दल आसक्ती आहे आणि माझ्या मनामध्ये अशा प्रकारची भ्रांती आहे, की या वस्तूमुळे मी सुखी आहे. तोपर्यंत खरं सुख म्हणजे काय हे मला कळलेलंच नाहीये. आता पहा, की समजा दुसऱ्या कोणाच्या वडिलांचे काका असते किंवा दुसऱ्या कोणाचे गुरु असते किंवा दुसऱ्या दुसऱ्या कोणाचे चुलत भाऊ असते, तर मी त्यांना सहज मारलं असतं. हीच तर होती ना अर्जुनाची भूमिका. तर कृष्णाने काय सांगितलं, की "नाही, नाही, तुला इतर परकीय किंवा परक्या लोकांशी युद्ध करायचं नाहीये. तुला युद्ध जे आहे ते आपल्याच लोकांसोबत करायचंय." म्हणजे पहा, की समजा एखादा न्यायाधीश असेल. त्या न्यायाधीशासमोर अनेक प्रकारचे अपराधी किंवा आरोपी येतात. त्यापैकी अनेक लोकांचे आरोप सिद्ध होतात आणि त्यांना अनेक लोकांना ते शिक्षा देतात. तर असा समजा एखादा न्यायाधीश जर असला, ज्यांनी आयुष्यभरात अनेक लोकांना फाशीची शिक्षा सुनावलेली असेल. त्याच्यासमोर समजा कर्मधर्म संयोगाने त्याचा स्वतःचा मुलगा किंवा कोणी नातेवाईक जर आला, तर त्यावेळेस समजा त्या न्यायाधीशाने फाशीची शिक्षा कशी वाईट आहे, कशी अमानुष आहे, अशा प्रकारचे समजा
विचार व्यक्त केले किंवा अशा प्रकारच्या युक्त्या किंवा अशा प्रकारचा युक्तिवाद जर केला, तर त्या युक्तिवादाला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ नाहीये. म्हणजे आपला मुलगा किंवा आपला नातेवाईक आपल्यासमोर आरोपी म्हणून जर आला नसता, तर आपण आयुष्यभर फाशीची शिक्षा सहज सुनावत राहिलो असतो. असं आहे. तर हा जो आपपर भाव आहे, त्या आपपर भावामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या येतात, त्या समस्या येतात. असं आहे. तर जेव्हा आपल्या मनामध्ये और जोपर्यंत आपल्या मनामध्ये हा आपपर भाव असतो, तोपर्यंत आपण योग्य प्रकारे काम करत आहोत किंवा नाही, हा संभ्रम आपल्या मनामध्ये नेहमीच असतो. म्हणजे हा जो मागच्या वेळेस शेवटचा प्रश्न विचारला गेला होता, की "मी जे करते आहे, ते बरोबर आहे की नाही दादा तुम्ही मला सांगा." तर प्रज्ञा, तू ज्या जागी उभी असशील, त्या जागेवरून ह्या प्रश्नाचा निर्णय होत असतो. त्यामुळे जर मी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि ते तुला जर खरंच समजलं, तर काय होईल, की तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळणार. तुझ्या मनातून तो प्रश्न गळून पडेल, असं होईल. कसं असतं पहा, की जोपर्यंत सत्य आपल्या बाहेर असतं की नाही, तोपर्यंत आपल्याला ते आपला जसा दृष्टिकोन आहे, तसं दिसत असतं. आता ह्याचं अगदी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, की ही वस्तू आहे माझ्या हातामध्ये दिसली? ही माझी लवंगीची डब्बी आहे. म्हणजे मी कधी-कधी लवंग चघळतो, कारण की लवंग खाल्ल्यामुळे आपल्या घशामध्ये समजा काही व्हायरसेस वगैरे असले, तर ते सगळे आपल्या पोटात चालले जातात आणि त्यांचा आपल्याला त्रास होत नाही. तर ही लवंगीची कथा आहे. परंतु कथा लवंगीची नाही आहे, कथा या वस्तूची आहे. ही वस्तू जी आहे, ही एक डबी आहे. तुम्ही जी बघता आहात, त्या डबीचा आकार तुमच्या दृष्टिकोनातून फक्त एक रेक्टँगल, आयत असा आहे. म्हणजे पोर्ट्रेट जसं असतं ना फोटोचं, तसं त्याची आडवी रुंदी कमी आहे आणि लांबी थोडी जास्त आहे. असा एक आयत, असा एक रेक्टँगल तुम्हाला फक्त दिसतोय. बरोबर आहे? आहे ही डब्बी, परंतु तुम्हाला रेक्टँगल दिसतोय की नाही? आता समजा ह्या डब्बीला मी वरून बघितलं, म्हणजे टॉप व्ह्यू. तर टॉप व्ह्यूवरनं हे असं दिसेल बघा. आता काय दिसतंय? आता एक वर्तुळ दिसतंय. बरोबर आहे ना? तर जोपर्यंत आपण एखादी गोष्ट आपल्या व्यतिरिक्त बघत असतो, तेव्हा ती वस्तू आपण कुठे उभे आहोत, त्यानुसार दिसत असते. कळलं? म्हणजे कसं, की जसं आता माझ्या मागे एक हे फ्लॉवर पॉट ठेवलंय पहा. फुलांचा गुच्छ. ठीक आहे? तर या फुलांच्या गुच्छाचं चित्र मी काढतो म्हटलं, तर कसं येईल? मी जिथे बसलेलो आहे त्या दृष्टिकोनातून मला तो फुलांचा गुच्छ कसा दिसेल, तसं मी चित्र काढेन. तर समजा हे चित्र त्या फुलांच्या गुच्छाकडे दुसऱ्या कुठल्या दृष्टिकोनातून बघणारा एखादा माणूस असला, त्यांनी जर ते तपासलं, तर काय होईल? तर तो म्हणेल, की तुमचं चूक आहे. आहे की नाही? तर जोपर्यंत सत्य हे मला माझ्या बाहेर आहे असं वाटत असतं आणि मी त्याला सत्य हे माझ्यापेक्षा भिन्न आणि मी त्या सत्याला जाणणारा म्हणजे भिन्न, असं द्वैत असतं माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मनामध्ये, तोपर्यंत मला सत्याचं दर्शन युनिक वेमध्ये म्हणजे एकमेवा द्वितीय पद्धतीने होत असतं. तसं दर्शन प्रत्येकाला होईलच असं नाहीये. म्हणून कसं आहे, की आपल्या संस्कृतीमध्ये आधीपासनंच हा विचार दृढ आहे, की "आनो भद्रा कृत्वो यन्तु विश्वतः." म्हणजे ह्या विश्वामध्ये जे काही सगळं चांगलं आहे, ते मला सगळीकडनं माझ्यामध्ये येऊ देत. कारण प्रत्येक व्यक्तीचा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो आणि प्रत्येक व्यक्ती सत्याचं प्रतिपादन वेगळ्या पद्धतीने करत असतं. तर त्या सगळ्या सत्याचे जे सगळे कंगोरे आहेत किंवा सगळे जे दृष्टिकोन आहेत, ते सगळे सगळ्या दिशांनी माझ्याकडे येऊ देत आणि त्यांनी माझं मन, त्यांनी माझं हृदय आणि त्यांनी माझं आयुष्य हे समृद्ध होऊ दे. अशा प्रकारची उदात्त अशी कल्पना वेदांमध्ये आहे. ऋग्वेदामधली ही ऋचा आहे. हिचा माझ्यावर परिणाम अगदी लहानपणीपासून आहे. कारण की मी लहानपणी केव्हातरी हे ऐकलं होतं वाक्य आणि तेव्हापासून ते माझ्या मनावर कोरलं गेलेलं आहे. तर जर
एखाद्या गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर झालेला असला, ती गोष्ट आपल्यासोबत पुष्कळ दिवस राहते. तर हा फक्त चांगल्याच गोष्टींचा परिणाम किंवा संस्कार होतो असं नाहीये. वाईट गोष्टींचा देखील होतो. गैरसमजुतींचा देखील होतो. भ्रांती जी असते तिचा पण होऊ शकतो. तर आपण मागच्या वेळेस काय म्हटलं होतं, की आपल्या मनामध्ये 4 प्रकारच्या भ्रांती असतात मुख्यत्वे. पहिली भ्रांती ही असते, की मी म्हणजे कोण? दुसरी भ्रांती म्हणजे, की हे जग म्हणजे काय? आणि तिसरी भ्रांती म्हणजे हे जग कोणी तयार केलं? तो कोण? ईश्वर. आणि चौथी भ्रांती ही, की ह्या तिघांचंही मला जसं आहे तसं दर्शन होण्यासाठी मी कसं राहायला हवं? माझं जीवन कशाप्रकारे चालायला हवं? हे 4 प्रश्न असतात आपल्या मनामध्ये. तर याचं उत्तर असं आहे प्रज्ञा, की मी जिथे सध्या आहे, तिथे माझ्यासाठी काय योग्य आहे? त्याचा विचार मी करायला पाहिजे. म्हणजे कसं असतं, की आपल्या इथे 4 वर्ण आणि 4 आश्रम सांगितलेले आहेत. ठीक आहे. ही मनुष्याच्या नैसर्गिक उत्क्रांतीची वर्णनं आहेत. आश्रम कुठले? ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. हे 4 आश्रम आहेत. आणि वर्ण कुठले? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. 4 आश्रम. आणि हे वर्णाश्रम जे असतात ना, ते एकमेकांच्या सोबत असतात नेहमी. ठीक आहे. आणि ह्या तिन्हींचं गुणांशी एक प्रकारचा संबंध असतो. तिन्हींचा गुणांशी एक प्रकारचा संबंध असतो. तर जेव्हा सत्वगुण म्हणजे जो गुण जो शांतिप्रिय आहे किंवा ज्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणू किंवा ज्याच्यामध्ये इक्विलिब्रियमकडे जाण्याच्या प्रक्रियेची इच्छा आहे किंवा ती प्रक्रिया काय आहे हे शिकून घेण्याची इच्छा आहे. अशी मनस्थिती ज्या व्यक्तीची असेल, ती व्यक्ती ब्राह्मण घरामध्ये जन्माला जरी नसेल आली, तरीसुद्धा ब्राह्मण असते. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वार्थ नसतो, परंतु ज्या व्यक्तीला जगामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत, निस्वार्थी वृत्तीनी, सात्विक वृत्तीनी, परंतु ज्यांच्यामध्ये रजोगुण जो आहे तो बऱ्यापैकी प्रगट झालेला असतो किंवा होणार असतो. तर फक्त सत्वगुण जर असला तर ब्राह्मण वृत्ती. सत्वगुण आणि रजोगुण जर एकत्र असले, साधारण सारखे असले आणि तमोगुण त्या मानाने कमी असला, तर ती व्यक्ती क्षत्रिय वृत्तीची असते. तर अशा प्रकारचे लोक क्षत्रिय असतात. क्षत्रिय घरामध्ये, कुळामध्ये जन्माला आलेले असले तरी तर किंवा नसले तरी असं होतं. तिसरी जी प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण. म्हणजे मला जगामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडासा स्वार्थ दडलेला आहे. म्हणजे मी जर हे केलं तर मला काय मिळेल? ह्याला वैश्यवृत्ती म्हणतात. सो इफ आय डू समथिंग व्हॉट विल आय गेट इन रिटर्न? ह्याला ट्रान्झॅक्शनल ॲटिट्यूड असं आपण म्हणू. तर ही जी ट्रान्झॅक्शनल ॲटिट्यूड आहे किंवा व्यावहारिक वृत्ती, ही ज्याच्यामध्ये प्रबळ असते आणि सत्वगुणाचा तेवढा प्रादुर्भाव नसतो. अशा व्यक्तीला आपण वैश्य म्हणतो. आणि चौथ्या प्रकारची जी व्यक्ती असते तिच्यामध्ये रजोगुण पण कमी असतो आणि तमोगुण पण सत्वगुण पण कमी असतो. परंतु तमोगुण थोडा जास्त असतो. तर अशा प्रकारच्या व्यक्तीला स्वार्थाशिवाय जास्त काही कळत नाही किंवा त्याच्याकडे त्याची प्रवृत्ती नसते. अशा व्यक्तीला आपण शूद्र म्हणू. तर आपण कुठल्या कुळात जन्म झाला म्हणून आपण शूद्र आहोत असं काही नाही. शूद्र हे आपण वृत्तीमुळे होत असतो, गुणकर्मामुळे होत असतो, जन्मामुळे होत नसतो. जन्मामुळे जे होत असतं त्याला जाती म्हणतात. तर आपण सगळे लोक जे इथे बसलेलो आहोत आणि हे चिंतन करतो आहोत एकत्र, ते सगळे मनुष्य जातीचे प्राणी आहोत. कारण की मनुष्य योनीत आपला जन्म झालेला आहे. ठीक आहे. बाकीच्या ज्या जाती आहेत त्या मग पशु जाती, पशु योनी किंवा वनस्पती जाती
वनस्पती योनी असं आपण म्हणू. तर ह्या जगामध्ये आपण दगड-धोंडे, माती, पाणी, पंचमहाभूतही बघतो. ही जडसृष्टी आहे. ह्या जडसृष्टीमध्ये किंवा अचेतन सृष्टीमध्ये सत्ता दिसते आपल्याला. सत्ता म्हणजे असणेपण, म्हणजे एखादी गोष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जेव्हा वनस्पतीमध्ये येतो तेव्हा आपल्याला सत्ता आणि जीवन ह्या दोन्ही गोष्टी दिसतात. म्हणजे अचेतन आणि चेतन ह्या दोन्ही गोष्टी दिसतात. त्यानंतर जेव्हा आपण थोडं वर येतो प्राणी जगतामध्ये, पशु जगतामध्ये, तेव्हा आपल्याला सत्ता पण दिसते, जीवन पण दिसतं आणि ज्ञान पण दिसतं. म्हणजे प्राण्यांना हे माहिती असतं, की आपण कुठे जाऊन अन्न शोधावं, कुठलं अन्न खावं, आपला जोडीदार कुठला असावा, कुठे जाऊन अंडी द्यावी. पक्ष्यांना कळतं ना, घरटं कसं बांधावं. हे सगळं उपजत जे ज्ञान असतं ते आपल्याला प्राणी जगतामध्ये बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा मनुष्य योनीमध्ये येतो किंवा मनुष्याकडे बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, की त्याच्यामध्ये सत्ता पण आहे, जीवन पण आहे, ज्ञान पण आहे आणि आनंद आहे. आणि ह्या योनीमध्येच मी कोण आहे हे ओळखून घेण्याची, हे जाणून घेण्याची आणि हा अनुभव घेण्याची क्षमता आहे. म्हणून हा मनुष्यजन्म फार अतिशय दुर्लभ आहे असं म्हणतात. तर हा जर मनुष्यजन्म आपल्याला निसर्गाच्या किंवा आपण जर ईश्वरावर विश्वास ठेवत असू तर ईश्वराच्या कृपेमुळे मिळालेला आहे, तर आपण त्याचं सार्थक करायला नको का? तर हे सगळं समजून घेण्याची माझ्यामध्ये इच्छा उत्पन्न व्हावी, ह्या दिशेने आपली जी काही वाटचाल असते, ती वाटचाल माझ्यासाठी योग्य असते. तर कसं असतं, की ज्या आश्रमात मी असेन, तर ब्रह्मचर्याश्रमामध्ये माझं कर्तव्य काय आहे, की मी शिकेन. मला काय शिकायचंय ते. मी सगळं जे काही जीवनोपयोगी ज्ञान आहे ते प्राप्त करून घेईन. त्यानंतर मी गृहस्थाश्रमात आलो, की मी गृहस्थाश्रम चालवेन. मी कुठेतरी अर्थार्जन करेन, कुठे जाऊन नोकरी करेन किंवा कुठला तरी कामधंदा करेन आणि मग अर्थार्जन करेन, पैसा मिळवेन. माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करेन. कुटुंबाची माझी जी काही असेल जबाबदारी ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. जितकी चांगली माझ्याकडनं पार पाडता येईल तितका चांगला प्रयत्न करेन. मुलं मोठी झाली, ती स्वतंत्र झाली, आपल्या आपल्या पायावर उभी राहिली, की मग मी थोडा मागे होईन आणि मग मी थोडं चिंतन करेन. त्याच्यातून मी थोडा हळू दूर होण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर हा झाला वानप्रस्थाश्रम आणि चौथा जो आहे तो संन्यासाश्रम. म्हणजे या सगळ्यातून पूर्णपणे अनासक्त आणि विरक्त अशी जी वृत्ती आहे, त्याला संन्यासाश्रम म्हणू आपण, नाही का? तर हे जे 4 आश्रम आहेत, हे 4 नैसर्गिकरित्याच आपल्या जीवनामध्ये प्रकट होत असतात. तर आपल्या जीवनामध्ये जे सहजपणे प्रगट होतं, ते जर स्वार्थबुद्धीनी प्रेरित नसलं, तर ते आपल्यासाठी योग्य आहे, असं समजायला हरकत नाही. त्याला आपण म्हणू स्वधर्म. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान 3 गोष्टी सांगतात. एक तर देहाची क्षुद्रता. क्षुद्र आणि शूद्र ह्याच्यामध्ये फरक आहे हां. क्षुद्रता म्हणजे ट्रिव्हिॲलिटी आणि शूद्र म्हणजे वर्ण झाला. ठीक आहे. देहाची क्षुद्रता म्हणजे किंवा देहाची क्षुल्लकता. देह क्षुल्लक आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जे आत्मतत्व आहे, त्याची अमरता आणि तिसरं म्हणजे स्वधर्माची अबाध्यता. हे 3 महत्त्वाचे सिद्धांत दुसऱ्या अध्यायात भगवानांनी सांगितलेत. ठीक आहे. तर हा स्वधर्म म्हणजे काय? हा स्वधर्म म्हणजे माझ्या आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर मी आहे, त्या टप्प्यावर माझं काय कर्तव्य आहे, ते कर्तव्य मी आनंद प्रगट करण्यासाठी स्वार्थबुद्धीने प्रेरित न होता करणं, हे माझ्यासाठी चांगलं आहे.
तर हे इतकं विस्तारपूर्वक तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं, प्रज्ञा. त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता सागरचा, की मी गृहस्थाश्रमामध्ये असताना अशा प्रकारचं कर्म कसं काय करावं? तर त्याचं देखील उत्तर हेच आहे, की गृहस्थाश्रमामध्ये माझं जे काही कर्तव्य असेल, ते मी अवश्य करावं. परंतु त्याच्यामध्ये मी अडकू नये. ते मी करतोय असा अहंकार नको. कर्तव्यबुद्धीने अवश्य करावं. त्याने आपल्या कुटुंबाचं कल्याण होईल असं बघावं. परंतु आपल्या कुटुंबाचं कल्याण होत असताना इतर कुटुंबांचं अकल्याण किंवा समाजाचं अकल्याण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असं जर मी केलं, तर गृहस्थाश्रमामध्ये असताना मी माझा स्वधर्म पाळला असं होईल. अशा प्रकारे जेव्हा आपण आपला ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थाश्रम यशस्वीपणे पार पाडू, त्यानंतर आपण सहजपणे वानप्रस्थाश्रमामध्ये प्रवेश करू आणि सहजपणे आपली कौटुंबिक आसक्ती कमी होईल. प्रेम राहील, परंतु आसक्ती नाही राहणार. याचा अर्थ हा नाही, की आपण आपल्या कुटुंबासाठी काही करणार नाही किंवा कुटुंबासाठी काही करण्याची इच्छा राहणार नाही. पण कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्यांचं स्वातंत्र्य देऊ. त्यांची जशी इच्छा असेल, तसं त्यांनी वागावं अशी त्यांना आपण सूट देऊ आणि आपलं जे कर्तव्य असेल ते आपण जितक्या प्रामाणिकपणे शक्य असेल तितक्या प्रामाणिकपणे मन उद्विग्न होऊ न देता, दुःखी होऊ न देता, म्हणजे दुःखाचे प्रसंग येतील. आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्याला चॅलेंजेस म्हणू किंवा आव्हानं येत असतात. तर ती सगळी आव्हानं आपण शांत चित्ताने त्यांचा सामना करून त्या परिस्थितीमध्ये जे काही योग्य असेल, त्या प्रकारे आपलं जीवन चालवून तसं राहण्याचा प्रयत्न करू. तर हे जेव्हा आपण करू, तेव्हा कर्मयोग पण सिद्ध होईल आणि स्वधर्म देखील सिद्ध होईल. अशा प्रकारे जर आपण राहिलो, तर आपलं आयुष्य व्यवस्थित चालेल, आपल्या कुटुंबाचं आयुष्य व्यवस्थित चालेल, आपल्या समाजाचं आयुष्य व्यवस्थित चालेल, आपल्या देशाचं खूप चांगलं चालेल आणि जगाचं देखील खूप चांगलं चालेल. तर अशा प्रकारची शिकवण भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला दिली, की तू तुझ्या मनामध्ये हे जे खूळ भरून घेतलंयस, की मी माझ्या या सगळ्या चुलत भावांना, माझ्या गुरुला आणि माझ्या वडिलांच्या काकांना मारणार आहे, हे तू खूळ आपल्या मनामधनं काढून टाक. कारण की कारण की ह्यांना मारणारा तू नाही आहेस. ह्यांना मारणारा जो आहे तो काळ आहे. तू फक्त ह्यांचं निमित्त आहेस. तू हे स्वतः मी करतोय असं तुला जे वाटतंय त्याच्यामुळे दुःखी झालेला आहेस. जर तू हे कर्तव्य बुद्धीने केलं आणि मला जर ते अर्पण केलं, ह्याच्याबद्दल भगवान पुढे सांगतात गीतेमध्ये. परंतु जर हे सगळं तू कर्तव्य बुद्धीमुळे केलं, तर काय होईल, की ह्या कर्मफळाचा लेप तुला होणार नाही. तर गीतेमधला जो सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि सगळ्यात जास्त सांगितला जाणारा श्लोक आहे तो असा, की कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी. ठीक आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे, की लोक जे सांगतात आपल्याला, सर्वसाधारण अर्थ आपल्याला जो सांगितला जातो, तो असा आहे, की कर्म करण्यावर आपला अधिकार आहे, परंतु फळावर आपला अधिकार नाही. कर्म हेतू कर्मफल हेतूनी आपण कर्म करू नये आणि रिकामं देखील बसून राहू नये. म्हणजे असंग ह्याच्याशी देखील आसक्ती असू नये. तर असंग नाही, अकर्म ह्याच्याशी आसक्ती असू नये. असंग मी चुकीचं बोललो. अकर्माशी आसक्ती असू नये. म्हणजे आपण रिकामं बसू नये. तर म्हणजे कसं झालं, की इंग्रजीमध्ये ह्याचा अर्थ जेव्हा सांगितला गेला, भाषांतरित केला गेला, तेव्हा इंग्रज लोकांनी आपल्याला सांगितलं, की तुम्ही तुमचं कर्तव्य करा, परंतु तुम्ही त्या फळाची काही अपेक्षा करू नका. म्हणजे तुम्ही आमची सेवा करा आणि तुमचं जे काही फळ असेल, ते तुम्ही आमच्या चरणावर अर्पण करा. तर
अशा प्रकारचं तत्वज्ञान इंग्रजांच्या फार सोयीचं होतं. त्यामुळे तशा प्रकारचा अर्थ आपल्याला समजावून सांगण्यात आला, याच्यामध्ये काही आश्चर्य नाहीये. त्याचा खरा अर्थ असा आहे, की कर्मणी एव अधिकार असते म्हणजे अधिकार या शब्दाचा अर्थ जर आपण हक्क असा न घेता कंट्रोल, नियंत्रण असा जर घेतला, तर काय होईल? कर्मावर आपलं नियंत्रण असतं. कर्मावर आपला अधिकार असतो. कर्म करण्यावरच माझा अधिकार आहे. कर्माचं जे फळ असतं, ते निसर्गाच्या नियमांप्रमाणे प्रकट होतं. त्याच्यावर माझा अधिकार म्हणजे त्याच्यावर माझं नियंत्रण नसतं. अधिकार म्हणजे हक्क अवश्य असतो. म्हणजे मी जे काही कर्म करेन, त्याचं जे फळ मिळेल त्याच्यासाठीच तर मी ते कर्म करतो की नाही? आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचा संकल्प घेतो, तर तो संकल्प घेतल्यानंतर त्या कर्मामुळे काय फळ मिळणं अपेक्षित आहे, त्या कर्मफळाच्या अपेक्षेनीच कर्म केलं जातं. त्यामुळे कर्म मी करावं, परंतु कर्माचं जे फळ असेल, त्याच्यावर माझा अधिकार किंवा हक्क नसेल, अशा प्रकारची खुळी कल्पना आपण आपल्या डोक्यातनं सर्वप्रथम काढून टाकावी. आपण कुठल्याही प्रकारचा उपक्रम हाती जेव्हा घेतो, तेव्हा त्या उपक्रमामध्ये जे काही आपल्याला फळ हाती लागणार असेल, त्या फळाच्या इच्छेनीच ते कर्म केलं जातं. परंतु हे जर आपल्याला लक्षात आलं, की कर्माचं फळ मिळणं हे संपूर्णपणे माझ्या हातात नाहीये. म्हणजे कर्म करणं हे माझ्या हातात पण आहे आणि कर्म मी करायलाच हवं. अकर्मणी तर मी व्हायलाच नको. म्हणजे मी कर्म केल्याशिवाय राहायलाच नको. म्हणजे मी जरी म्हटलं, की मी आता कर्म करणार नाही. मी कर्म करणार नाही, हा देखील संकल्पच आहे ना. मी रिकामा बसेन. म्हणजे बसण्याचं कर्म आपल्या बोकांडी येऊन बसलंच की नाही. कर्म न करता आपण राहूच नाही शकत. कर्म होतच राहणार आहे. जोपर्यंत आपण या देहामध्ये आहोत, तोपर्यंत कर्म होतच राहणार आहे. त्याच्या मागचा जो कर्ता भाव आहे, तो आपल्याला टाकणं आवश्यक आहे. हा कर्मयोगाचा मुख्य सिद्धांत आहे. म्हणजे कसं, की जर मला कळलं, की ठीक आहे, मी एखाद्या फळाच्या इच्छेने एखादं कर्म हाती घेतलं आणि ते मी सुरू पण केलं. परंतु कर्म पूर्ण झाल्यानंतर त्याचं फळ नेमकं तसंच मिळणार आहे किंवा नाही, हे संपूर्णपणे माझ्या हातात नसतं. हे निसर्गाच्या नियमांवर आधारित असतं. हे जर माझ्या लक्षात आलं, तर मग असं होईल, की मी कर्म करेन. ते कर्म मी संपूर्ण आनंदाने, समाधानाने करेन. परंतु त्याचं जे फळ मिळणार आहे, ते फळ म्हणजे ईश्वराची कृपा आहे, असं मी समजेन. ईश्वराची कृपा म्हणजे कसं, की या जगामध्ये सगळं काही जे बिनबोभाट सुरू आहे, ते कसं काय सुरू आहे? त्याचा तर नियंता तर मी नाहीये. म्हणजे मी पृथ्वी बरोबर 24 तासात स्वतःभोवती फिरावी किंवा 365 दिवसांमध्ये सूर्याभोवती फिरावी, असल्या प्रकारचे जे भौतिकशास्त्राचे नियम आहेत, ते मी तयार केलेत का? नाही. ते तर मी इथे येण्यापूर्वीपासून तयार आहेतच. त्यानुसार ही सृष्टी अनंत काळापासून व्यवस्थित सुरू आहे, कार्यरत आहे आणि याच्यामध्ये कधीच कुठला बिघाड होत असताना मला दिसत नाही, नाही का? तर मी हे तयार केलं असण्याची काहीच शक्यता नाही. कारण की मला माहिती आहे, की मी जे काही तयार करतो, ते फार फ्रॉम परफेक्ट असं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये किती त्रुटी असतात, हे मला माहिती असतं ना. त्यामुळे हे सगळं जग मी निर्माण केलेलं नाहीये, परंतु हे अगदी बिनबोभाट चाललेलं आहे. कुठल्याही प्रकारची ह्याच्यामध्ये चूक असलेली मला दिसत नाही. म्हणजे हे सगळं चालवणारी जी शक्ती आहे, ती शक्ती ईश्वर असावी असा मी अंदाज करतो. आणि त्या ईश्वराच्या चरणाशी मी माझं डोकं ठेवतो आणि त्याला शरण जातो. अशा प्रकारची माझी भावना असते भक्तीमध्ये, नाही का? तर मी जे कर्म करतो, त्या कर्माचं फळ केवळ मी कर्म केलं म्हणून न मिळता, इतर हे जे सगळे भौतिक नियम आहेत, हे सगळे एकत्र व्यवस्थित काम करताहेत. म्हणून ते फळ प्रगट होत आहे. अशी जेव्हा माझ्या मनामधली भावना दृढ होते,
तेव्हा मग काय होतं, की मी कर्म करून मोकळा होतो. पण फळाची इच्छा किंवा फळाचा अधिकार किंवा फळावर नियंत्रण माझं नाहीये, हे मला कळत असल्यामुळे मी कर्ता भाव त्याच्यातून टाकून देतो. म्हणजे कसं, की ईश्वराच्या प्रेरणेमुळे मला हे कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि मी ते करतो आहे. पण केवळ एक ईश्वराच्या हातातलं शस्त्र किंवा उपकरण असं म्हणून. कसं असतं पहा, की आता माझ्याजवळ हा मायक्रोफोन आहे. त्याच्यामधून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. ठीक आहे. तर या मायक्रोफोननी जर स्वतःचाच ओमकार सुरू केला, म्हणजे कधी-कधी होतं की नाही 2 मायक्रोफोन एकत्र असले की असा ऊ असा काहीतरी आवाज येतो. तर मग काय करू आपण? किंवा या मायक्रोफोनमध्ये जर खरखर असली, तर मग आपण काय करू? हा मायक्रोफोन टाकून देऊ, दुसरा घेऊ, नाही का? तर जर परमात्म्याला आपल्याकडून काही काम करून घ्यायचं असेल, तर आपण ह्या मायक्रोफोनसारखं असायला नको का? की परमात्मा जो आपल्याकडून बोलवून घेतो आहे, ते त्याला बोलू द्यावं. त्याच्यामध्ये आपण आपला मीपणा, अहमपणा अजिबात आणू नये. तसं जर असलं तरच परमात्मा इथे प्रकट होईल. सरस्वती वाणीतून प्रकट होईल आणि मी परमात्म्याच्या आणि सरस्वतीच्या पायाशी नतमस्तक राहीन नेहमी, असं होईल ना. तसं जर नाही झालं, तर काय होईल? तुम्ही सगळेजण पळून जाल. कारण की मायक्रोफोन खूप खरखर करतोय, असं होईल. असं होऊ नये कधीच. असं जर झालं, तर मग त्याच्यामध्ये कर्ताभाव राहील आणि मग जे कर्म असेल, त्याचं फळ जितकं चांगलं असायला पाहिजे तितकं मिळणार नाही, असं आहे. तर अशा प्रकारच्या वृत्तींनी जर आपण कर्म करीत राहिलो, तर आपली चित्तशुद्धी होते आणि आपण स्थितप्रज्ञतेच्या दृष्टीने किंवा स्थितप्रज्ञतेच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. म्हणजे प्रज्ञा, माझी बहीण जिथे आहे, तिच्या दिशेने माझा प्रवास सुरू होतो आणि प्रज्ञा हे जे नाव आहे, ते म्हणजे काय की विस्डम, स्वयंस्फूर्त जे ज्ञान असतं, त्याला आपण प्रज्ञा म्हणू. तर ती जी प्रज्ञा आहे, ती जी बुद्धी आहे, तो विस्डम जो आहे, त्याच्यामध्ये मी स्थित होऊन राहतो. हे या कर्मयोगाचं फळ आहे. म्हणजे जर माझ्या मनामध्ये कर्ताभाव नसला, कर्म मी प्रत्येक वेळेस करत राहिलो, कर्मावर अधिकार न सांगता, ते कर्म स्वार्थबुद्धीने प्रेरित नसलं, ते समष्टीसाठी असलं आणि ते मी करतो ही भावना नसली, तर कर्मयोग सिद्ध होईल. आणि कर्म करत असताना कुठल्याही प्रकारची भीती मनात राहणार नाही. कारण की मी तर करतच नाही. मी तर केवळ हा मायक्रोफोन आहे. मायक्रोफोनमधनं परमात्मा जो बोलतोय, तो बोलतोय. त्याला जी काही प्रेरणा होते बोलण्याची, ती होते. आणि जे काही उत्तर दिलं जातंय, त्यातून जी व्यक्ती ऐकते, तिचं समाधानही होतंय. तर हे समाधान मी करत नाहीये. हे समाधान, प्रज्ञा, तुझ्या मनामध्ये हे जे सगळं ऐकून घेण्याची वृत्ती आहे किंवा ऐकून घेण्याची तयारी आहे आणि शांतपणे ऐकून घेण्याची जी क्षमता आहे, त्याच्यामुळे ते उत्तर आपल्या मनामध्ये प्रकट होतंय आणि हे उत्तर आपल्या हृदयामध्ये कोरलं जाईल. आयुष्यभर आपल्याला लक्षात राहील. म्हणजे कसं असतं, की आपल्याला ज्ञान, आपण जर ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार असलो आणि सक्षम असलो, तर ज्या क्षणी आपल्या कानावर पडतंय ना, त्याच क्षणी ते होतं. त्याच्यासाठी पुन्हा पुस्तक रिफर करण्याची गरज नाही पडत, असं होतं. तर अशा प्रकारे हे चिंतन सुरू असताना आपण जर शांत चित्ताने मी काय जे जे काही म्हणतोय ते सगळं ऐकून घेतलं आणि कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह जर नाही ठेवला, तर मी जे म्हणतोय ते आपल्या चित्तामध्ये जसंच्या तसं शिरू शकतं.
आणि हे असं ज्ञान आपल्या सगळ्यांना मिळावं, अशा ज्ञानाचा अनुभव आपल्या सगळ्यांना यावा आणि अशी परमात्म्याची कृपा आपल्या सगळ्यांवर व्हावी, एवढी मी प्रार्थना करून आजचे 4 शब्द इथेच थांबवतो. आता मी थोडे प्रश्न घेईन आणि पुढच्या वेळेस आपण स्थितप्रज्ञ म्हणजे काय, त्याच्याबद्दल थोडंसं चिंतन करू. तर ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील, त्यांनी कृपा करून आपले हात वर करा इलेक्ट्रॉनिकली. म्हणजे मग मी त्यांना इथे अनम्यूट करतो. मग तुम्ही तुमचा प्रश्न विचारा आणि मग मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर जर कोणीच हात वर केलेला नसेल, तर मी समीरला अनम्यूट करणार आहे, कारण की समीरजवळ प्रश्न अनंत असतात. ठीक आहे, प्रज्ञा, मी तुला पहिले अनम्यूट करतो. तू हात वर केलाय समीरच्या आधी, त्यामुळे यू अनम्यूट युअरसेल्फ अँड टॉक. तू जर व्हिडिओवर आलीस तर लोकांना तुझं दर्शन पण होऊ शकतं. विचार. थँक्यू दादा, तुम्ही माझ्या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर दिलं. यू आर मोस्ट वेलकम. प्रश्न इतका चांगला त्याच्यामध्ये होता. हा, विचार. त्यामध्ये मला म्हणजे आय एम जस्ट वंडरिंग, फर्स्ट जे आन्सर तुम्ही दिलं की मी आता कुठे आहेत आणि ते मी जे करते आहे ते मी बरोबर करते का, सो ते मला पटलं की आपण ज्यावेळी ज्या दिशेने जे बघतो त्या दृष्टीने आपली वाटचाल होते आणि वी शुड ऑलवेज थिंक इफ our actions and our intentions are not harmful to others, then that is the right thing to do. असं मी स्वतः फॉलो करते आणि ते तुम्ही आता रिकन्फर्म केलं की नो, यू आर ऑन द राईट पाथ. पण जे तुम्ही दुसरं म्हणालात की आपण जेव्हा एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमामध्ये शिफ्ट होतो आणि त्याच्यानंतर आपण वानप्रस्थाश्रमात जेव्हा जातो, प्रज्ञा, कॅन यू प्लीज अनम्यूट युअरसेल्फ वन्स अगेन? सॉरी हां, गो काय हेड. केलं. नाही, मीच चुकून तुला म्यूट केलं. गो हेड. तो आपण एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जेव्हा शिफ्ट होतो आणि वानप्रस्थाश्रमाचं तुम्ही जे सांगितलं की जेव्हा आपण त्या आश्रमात असतो तेव्हा आपण लोकांना त्यांचं लाईफ जगू देतो, त्यांचं फ्रीडम देतो, आपल्याला आपली त्यांची अटॅचमेंट कमी होते. पण आपण हे सगळं होऊ द्यायला त्या आश्रमातच जायची काय गरज आहे, नाही का? म्हणजे हे तर बरोबर आहे, अगदीच मी बरोबर 15 आहे. वर्ष मी 15 वर्षाची असताना पण मला तो रिअलायझेशन जर का आहे की आय एम नो बडी टू टेक अवे समबडी एल्सच फ्रीडम. तुम्ही माझ्या म्हणण्यानुसारच जगा, हे हे हा रूलच जर का नाही आपल्या लाईफमध्ये आणि आपण हेच आपल्या नेक्स्ट जनरेशनला बिंबवलं त्यांच्या मनात, तर म्हणजे आय डोंट नो, मग हे आश्रमांची जी आहे ती मे बी मला काही कन्फ्युजन आहे का? आणि माझं सेकंड थिंग असं आहे की तुम्ही आता हे पण खूप एक मिनिट थांब सुंदर ना, एक मिनिट. सांगितलं. ह्याच्याबद्दल थोडंसं चिंतन करू दे ना. तू जे सांगितलं ते खूप चांगलं सांगितलं. ओके. आणि तू जे म्हणते ना, तसं माझ्या मनात देखील तसंच होतं. आणि मी लहानपणापासूनच ना दुराग्रही नाही आहे, की अमुक एखाद्या व्यक्तीने असं करायलाच पाहिजे वगैरे असं. म्हणजे अर्थात असं आपण क्लेम नाही करू शकत, कारण की पुष्कळदा कसं असतं, की आपल्या प्रेमाखातर आपल्या कुटुंबातले जे लोक असतात ते आपल्यासाठी अनेक गोष्टी करतात. आणि मग पुष्कळदा असं वाटतं, की म्हणजे आपला आग्रह किंवा आपल्या मनात जे होतं ते त्यांनी मुद्दाम आपल्यासाठी केलं वगैरे असं होतं. आणि त्याच्याबद्दल मी सुद्धा स्वतःला दोषी समजेन, की माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी अनेक वेळा अनेक त्याग केलेले आहेत, नेहमी करत असतात. म्हणजे आता खरंच बघ ना, की मी शनिवारी माझा 1 तास, दीड तास ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये घालवतो. दिस टाईम आय कुड हॅव बीन स्पेंडिंग विथ माय फॅमिली. पण ते म्हणतात, की "ठीक आहे, तुम्हाला याच्यामध्ये आनंद आहे, तुम्ही करा." असं आहे. तर तू जे सांगितलं, तशा प्रकारची वृत्ती जर लहानपणापासून असली, तर काहीही हरकत नाही आणि असावी देखील. तर पुष्कळदा काय होतं बघ, की ब्रह्मचर्याश्रमातनंच लोक संन्यासाश्रमामध्ये डायरेक्टली चालले जातात ना. ते गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम करतच नाहीत. असं होतं ना. तर ज्यांना हे कळतं, की माणसाच्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे, ते स्वतःची ओळख करून घेणं हेच आहे. तर त्याच्यामध्ये स्वतः व्यतिरिक्त जे काही आपल्याला अनात्मभावानी ग्रहण होतं, त्या सगळ्यांबद्दल अनासक्ती असणं हे फार चांगलं आहे. लहानपणापासून जर ते असलं, तर मग काय होईल, की त्याचा जो परिणाम आहे किंवा त्याचं जे मॅनिफेस्टेशन आहे, प्रगटीकरण आहे, ते कसं होईल, की आपला दुराग्रह नसेल कधीच.
कोणी कसं वागावं याच्याबद्दल आपण कधी काही दुराग्रही नसू. प्रत्येकाला जसं वागावं असं वाटतं त्यांनी तसं वागावं, वागू द्या त्यांना. ठीक आहे. लिव्ह लिव्ह एंड लेट लिव्ह असं होईल ना आपलं. तर तशी तुझी वृत्ती लहानपणापासून आहे, हे ऐकून मला खूप चांगलं वाटलं. तर तू जे म्हणाली ते अगदी बरोबर आहे. तू कन्फ्यूज नाही आहे अजिबात. म्हणजे मी जेवढं सांगितलं त्याच्या एक पाऊल पुढे आहेस तू. तर आता तू दुसरं तुला जे सांगायचं असेल ते सांग प्लीज. थँक यू. दुसरा प्रश्न माझा असा जेव्हा तुम्ही म्हणालात की विचार न करता फळाचा आपण आपलं कार्य करायचं. तो हे लॉजिक जर का मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये अप्लाय केलं, तर तर ते कसं काय बरं होईल? कारण समजा मला एखादा प्रोजेक्ट मिळाला किंवा माझे एका वर्षाचे डिलिव्हरेबल्स आहेत आणि कॉम्पिटिशन खूप कठोर आहे. जर का मला तिथे सस्टेन करायचं आहे आणि पुढेही जायचं आहे, जे की मला करायचं आहे. तर मी जर का if I do not exceed my standard or usual expectations from me, तर मी पुढे जाऊ शकणार नाही. आणि मी जर का इव्हेंच्युअली पुढे जाऊ शकले नाही असं वर्षानुवर्ष, तर मे बी म्हणजे मी तिथे गरजेचे पण असणार नाही. त्याच्यामुळे हे कसं आपण कोरिलेट करायचं, की ठीक आहे, तुमचं हे मला म्हणणं पडतं, की माझं काम जे मला असाइन केलेलं आहे, ते मी माझ्या बेस्ट एबिलिटीज प्रमाणे करते. पण माझं त्याच्यातून एक्स्पेक्टेशन असणं, की ओके, सो आय शुड गेट अ रेज ऑर आय शुड गेट अ अप्रिसिएशन ऑर आय शुड गेट सम व्हिजिबिलिटी, आय शुड गेट सम व्हॉटएव्हर त्याच्यामध्ये. मग हे चुकीचं आहे असं म्हणायचं का तुम्हाला? अजिबात हा माझा चुकीचं दुसरा नाहीये आणि प्रश्न. हा प्रश्न खूपच चांगला आहे. हा प्रश्न ह्याच्या आधी देखील मला विचारला गेलेला आहे. तर मी माझं काम जी काही माझी बेस्ट एबिलिटी असेल त्याप्रमाणे मी करेन ह्याच्याबद्दल मी कटिबद्ध आहे. ठीक आहे. आणि तसं करायलाच हवं. तसं जर नाही केलं तर मी आपलं कर्तव्य पूर्ण केलं नाही असं होईल. परंतु कसं आहे माहिती आहे का, की आपण जरी चांगलं काम केलं, आपण चांगलं काम करण्याची इच्छा जरी असली तरी सुद्धा त्या चांगल्या कामाचा मोबदला देण्यासाठी कोणीतरी यजमान आपल्याला हवा असतो ना, म्हणजे एम्प्लॉयर म्हणा किंवा क्लायंट हवाच असतो. तर तो तसा क्लायंट उपलब्ध असणं किंवा तो क्लायंट आपल्याला पैसा देणं ही परमात्म्याची कृपा असते. तर ह्याच्यावर आपला काही कंट्रोल नसतो. म्हणजे बघ, की कित्येक लोक असे असतात, की जे हुशार असतात. त्यांना काम करायची इच्छा देखील असते. परंतु पुष्कळ वेळा त्यांना त्यांच्या लायकीचं काम मिळत नाही किंवा त्यांच्या कामाचा जेवढा मोबदला मिळायला हवा तेवढा मोबदला देखील मिळत नाही. तर अशा प्रकारच्या घटना किंवा व्यक्ती आपल्याला माहिती आहेत. असं होतं ना, इनफॅक्ट तुझ्याही आयुष्यात असं झालं असण्याची शक्यता आहेच, की आपण इमानदारीने काहीतरी काम केलं, परंतु त्याचा जो मोबदला आपल्याला मिळायला हवा तर तो नाही मिळाला. इट्स ओके. असं होतं, सगळ्यांनाच मिळतं असं नाहीये. आपण आपलं काम पूर्ण केलं किंवा नाही, हे बघणं किंवा ह्याची खात्री आपण फक्त देऊ शकतो आणि तेवढंच फक्त आपण करू शकतो. ते जर मी नाही केलं तर देन आय वुड हॅव फेल्ड. म्हणजे आपला जो प्रश्न आहे, सद्गुरू तू त्यांचं नाव ऐकलं असेल जग्गी वासुदेव. ते सांगतात नेहमी, की आय शुड ओन्ली बी वरीड अबाउट ऑर आय कॅन डू ओन्ली माय बेस्ट. सो आय शुड बी कन्सर्न्ड ओन्ली विथ वेदर आय हॅव डन माय बेस्ट ऑर नॉट. मग ते बेस्ट जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल, तर आपण आपल्याला स्वतःला अपग्रेड करून असं नाही की नाही करणार. म्हणजे आपण नवीन-नवीन गोष्टी शिकू आणि जशा-जशा आपण नवीन-नवीन गोष्टी शिकू, तसं-तसं आपण आपलं काम जास्त चांगलं आणि एफिशियंटली करत जाऊ. म्हणजे आता बघ, की आपल्याला या गेल्या वर्ष, दीड वर्षाच्या काळामध्ये बाहेर जाऊन काही फारसं काम करता आलं नाही. तर आपण काय केलं, की आपल्या ऑफिसमध्ये आधी हे Zoomवालं सॉफ्टवेअर नव्हतं किंवा हाय स्पीड इंटरनेट नव्हतं. तर आपण त्याची व्यवस्था केली. त्यामुळे काय झालं, की जे काम आपण एरवी करू शकत नव्हतो, ते आपण करू शकायला लागलो आता. असं झालं की नाही? तर तशा प्रकारचं अपग्रेड आपण नेहमी करत राहावं आणि जे काही आपण बेस्ट करू शकतो ते अवश्य करत राहावं. कॉम्पिटिशनचा खूप जास्त विचार करू नये. कॉम्पिटिशनचा जर विचार केला ना, तर मग आपण आपलं बेस्ट देणार नाही. आपण सारखं हे बघत राहू आपल्या खांद्यावरनं, की कोणी आपल्याला ओव्हरटेक तर नाही करत आहे. तसं नाही करायचं. तसं करायची गरजच नाहीये. तू तो भाग सिनेमा बघितला होता का? तर त्याच्यामध्ये तो मिल्खा सिंग मागे वळून बघतो ना, त्याच्यामुळे त्याचा जो 1000 सेकंड जातो त्याच्यामुळे त्याचं मेडल हुकतं. असं होतं. आता मी परवाच WhatsAppमध्ये वाचली होती एक कथा, की हरीण खरं तर वाघापेक्षा जास्त चपळपणे पळू शकतं. परंतु ते नेहमी मागे वळून बघतं, की वाघ आपल्या जवळ येतोय किंवा नाही येतोय वगैरे, वगैरे आणि त्याच्यामुळे मग ते बळी होतं.
म्हणजे वाघ त्याला खातो, असं होतं. तर तसं करायची गरज नाहीये. आपण आपलं जे काम आहे ते करत राहावं छान आणि आनंदाने करत राहावं. कॉम्पिटिशन वगैरेची फार जास्त चिंता करू नये. आपण जर खरंच सगळ्यात चांगले असलो ना जगातले, तर आपलं सिलेक्शन होईलच आणि जर ईश्वराची कृपा असली, तर आपल्याला खूप पैसा पण मिळेल. परंतु त्या पैशामुळे मला सुख मिळतंय किंवा त्या पैशामुळे मी जी समाजामध्ये माझी प्रतिष्ठा आहे वगैरे, अशा प्रकारच्या खुळ्या कल्पनांमध्ये आपण राहू नये. एवढंच फक्त आपल्याला करायचंय आणि छान आनंदाने राहायचंय. फारशा अपेक्षा ठेवायच्या नाही. पण काम चांगलं करायचं. असं करायचं. समीर, तू पुष्कळ वेळ झाला पेशंटली वाट बघतोयस. त्यामुळे प्लीज अनम्यूट युअरसेल्फ अँड टॉक. गो अहेड. यू आर अनम्युटेड. तुझा आवाज ऐकू येत नाही मला. कॅन यू टॉक, समीर? यू आर अनम्युटेड बट आय कॅनॉट हिअर यू. तर कसं करायचं? आणखी कोणाचा हात वर आलेला मला दिसत नाहीये. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे? प्रज्ञा, तुलाच काही आणखीन कॉमेंट करायचंय मी जे सांगितलं त्याच्याबद्दल? मला कळालं आता ऐकू काय येते का? बोलला. आता ऐकू येतंय. मग 1 मिनिट थांब समीर, 1 सेकंड थांब. मी प्रज्ञाचं ऐकून घेतो 1 सेकंदासाठी. सांग प्रज्ञा, काय म्हणतेस? मला कळालं का दादा तुम्ही काय म्हणालात ते आणि पटलं सुद्धा. येस. आणि हेच 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 मी पण स्वतः अप्लाय करते की मी माझं बेस्ट देईन आणि ऑब्व्हियसली पण माझी त्याच्याकडून एक्सपेक्टेशन कॉम्पिटिशनचा मी फार विचार करत नाही जसं तुम्ही म्हणालात तसा. कारण मी माझं बेस्ट देते आहे हे म्हटल्यानंतर मग कॉम्पिटिशन फारशी म्हणजे इट डज नॉट रिअली मॅटर बट इट इज करेक्ट. देअर. तो दॅट्स आपला ओके. तर ते ते आपल्याला त्याच्याबद्दल ना हा फारशी काळजी करू नये. म्हणजे हा जगामध्ये काय होतंय त्याच्याबद्दल आपला काही फारसा कंट्रोल नसतो. आपण काय करणार आहे त्याच्यावर आपला पूर्ण कंट्रोल असतो. ते आपण पूर्ण करावं. सो डू युअर बेस्ट. दॅट वे यू विल बी हॅपी दॅट यू हॅव डन युअर बेस्ट. पण तू जर ते नाही केलं, तर मग तुझं मन तुला खात राहील, की "अरे, मला हे करता आलं असतं, पण मी नाही केलं." तसं नाही करायचं. एक्झॅक्टली सो कीप डूइंग युअर एक्झॅक्टली. बेस्ट. दॅट्स ग्रेट. तू हे इतक्या ॲक्टिव्हली पार्टिसिपेट केलं मागच्या वेळेस आणि यावेळेस, त्याच्याबद्दल आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू. तर येत जा प्रत्येक वेळेस. समीर शनिवारी रात्री 9 समीरचं वाजता कॅलेंडर झाल्यानंतर ब्लॉक करून ठेव आपला. चालेल. ओके. ठीक आहे. मिस्टर आता समीरचं झाल्यानंतर मला अजून एक प्रश्न आहे बट आय विल वेट. बरं चालेल. आणि यावेळेस नाही घेता आलं तर पुढच्या वेळेस घेऊ ना. आपण काय चालेल कुठे जात नाही. दर चालेल शनिवारी होतोच आहे कार्यक्रम. तर समीरचा प्रश्न घेतो मी आता एक. चालेल. थँक यू. सांग समीर. हा तर असं आहे की आता हे जग जे आहे ते म्हणजे द्वैत वेदांत, अद्वैत वेदांत, परमसिद्धांतावरती चालतं किंवा चालवलं जातं. तो ईश्वर चालवतो किंवा भगवान कृष्ण चालवतात. तर आता याच्यानुसार जर राहिलं तर खूपच प्रॉब्लेम होतील मोठे मोठे, खूपच गडबडी होतील. ज्या लोकांना हे सगळं आवडत नाही किंवा त्यांना चीड येते या सगळ्या गोष्टींची, त्यांना हे सगळं मुळीच आवडत नाही. अद्वैत वेदांत, द्वैत वेदांत, कर्मसिद्धांत. कारण का त्यांना असं लक्षात आलंय की याच्यानुसार जर जग चालत राहिलं किंवा असं अलाव केलं किंवा जे लोक विश्वास ठेवतात असं जर चालत राहिलं तर त्यांची पंचायत होईल. की त्यांना ते गडबडी करता येणार नाही, लबाडी करता येणार नाही, त्यांना ते काही विध्वंस करायचं असेल तर ते करता येणार नाही, त्यांना ते लूटमार करता येणार नाही, लूटपाट करता येणार नाही. तर ते मग काय करतात ते त्या ईश्वरालाच नकारायचा प्रयत्न करतात, खोटं पाडायचा प्रयत्न करतात. भगवान कृष्णालाच खोटं पाडायचा प्रयत्न करतात. आणि ते कसं करतात की ते जे विश्वासू लोक आहेत तर ते त्यांच्यावरतीच बळजबरी करून हे करतात. म्हणजे की भगवान कृष्णाला खोटं पाडायचं किंवा त्या ईश्वरी शक्तीला खोटं पाडून दाखवायचं. आणि याच्यामध्ये त्यांना खूप मजा येते. म्हणजे ते काही असे बलाढ्य ते पण एक बलाढ्य शक्ती आहे जे इतक्या मोठ्या ईश्वराला ते खोटं पाडू शकतात. आणि मग ते ईश्वराला खोटं पाडलं की मग हे सगळं वेदांत सिद्धांत हे सगळं आडवं पडलं मग. मग तर त्यांचंच असं कसं असतं बघ सिद्धांत समीर, म्हणजे मला लक्षात आला तुझा नाही. प्रश्न हा. हा प्रश्न नाहीये. एक मिनिट. बरं. गो अहेड. प्रश्न असा आहे की आता याचा परिणाम तो घडतो मग. परिणाम एकदम वाईट घडतो. कारण का तो जर ईश्वर जर द्वैतात घुसला तर मग किती प्रॉब्लेमॅटिक होईल, किती कटकटी निर्माण होतील.
त्यांनी जर समजा ठरवलं की त्याला आता आपण खाली उतरूया, झाडू घेऊया आणि सगळं पटपट पटपट गेर मारायला सुरुवात करूया, तर सगळीकडे त्राही त्राही होईल सगळीकडे. तर आता झालेलं नाहीये का गेल्या वर्षभरामध्ये? सध्या तर स्वच्छतेचा कार्यक्रम सुरूच आहे ना गेल्या तर ते वर्षभरामध्ये. परिणाम भोगताना मग यांना राग येतो या लोकांना. तर हे बरोबर नाही ना. तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्हाला मिळालं. तुम्ही बलाढ्य होता, तुम्ही ईश्वराला खोटं पाडलं. तुम्ही जे दीनदुबळे होते त्यांचा वापर करून तुम्ही त्या कृष्णाला खोटं पाडलं. आता तुम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं. तुम्हाला BMW मिळाली, Mercedes मिळाली, तुम्हाला Mitsubishi Pajero मिळाली. सगळं ऐश्वर्य, बंगले, गाडी, इत्यादी, इत्यादी जे काही असेल ते. आता पण तो परिणाम जेव्हा घडायला लागला तेव्हा मग ते एकदम चवताळतात, मग ते त्यांना राग येतो. तर हे तर ठीक आहे ना, हे बरोबर नाही. बरोबर आता आहे. व्हॉट यू आर परिणाम सेइंग होऊ इज द्या. करेक्ट. तर मग आता त्याच्यानंतर मग प्रश्न काय आहे? तर प्रश्न असा आहे की की मग आता काय करायचं? कारण का हे पहा कसं परिणाम असतं तर पहा होणारच. समीर, की काय करायचं म्हणजे ह्या जगामध्ये. हे त्यांना कळायला पाहिजे ना, की तर तुम्ही ठीक त्या आहे ना, तू त्यांचं हे शक्तीचा बघ, त्यांचं सोडून देतो, बाकीच्यांचं वापर सोडून कशाला दे. घ्यायचा तुम्ही? आपण आपल्याला कळायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे ना? तर समजा आपण कोंबडा एखाद्या टोपलीखाली दाबून ठेवला किंवा अंधारात कोंडून ठेवला. हं. तर समजा कोंबडा आरवला नाही, तर सूर्योदय व्हायचा थांबेल का? नाही थांबणार. हां, म्हणजे बरोबर आहे की. तुम्ही सत्य दाबून ठेवू शकता, परंतु सत्याचे जे परिणाम असतात ना, ते दाबून नाही ठेवता येत. म्हणजे समजा आपण असं सत्य दाबून ठेवलं, की एखादी मुलगी गरोदर आहे, हे आपल्याला सांगायचं नाही कोणाला. बरोबर. तर 4-5 महिन्यानंतर ती गरोदर आहे असं दिसायला लागेल ना लोकांना. ते कसं काय तुम्ही दाबू शकणार? असं नाही होणार. तर सत्य आपण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा ते उफाळून वर येईलच. माझ्याकडे एक सुभाषित होतं, माझ्या आजोबांनी मला लहानपणी दिलं होतं, की "इफ यू स्टॉप ट्रुथ अँड बरी इट अंडर द ग्राउंड, वन डे इट विल स्प्रिंग फोर्थ अँड डिस्ट्रॉय एव्हरीथिंग इन इट्स वे." असं होईल. म्हणजे सत्याचा जेव्हा उद्रेक होईल, तेव्हा असत्य संपूर्णपणे जळून खाक होईल. म्हणजे कसं, की शंकर भगवानांनी जर तिसरा डोळा उघडला, तर हां, त्याच्यामध्ये सगळंच्या सगळं जळून खाक होईल, इन्क्लुडिंग कामदेव. असं होतं ना. बरोबर. तर जेव्हा आपल्या मनातला तिसरा डोळा किंवा आपल्या बुद्धीचा तिसरा डोळा किंवा आपलं चित्त शुद्ध झाल्यानंतर आपल्या मनामध्ये परमात्म तत्वाचा उदय होतो. त्याच्यानंतर कामनेची राख होतेच. असं होतं. तर ही शिवपुराणामधली जी कथा आहे, की ज्याच्यामध्ये शंकराने तिसरा डोळा उघडला आणि मग कामदेवाचं पूर्ण भस्म झालं वगैरे, ह्या प्रतिकात्मक कथा आहे. ठीक आहे ना. आता हा कार्यक्रम संपण्यापूर्वी मी एक छोटीशी कथा सांगेन, की ह्या सगळ्या कथांचं तात्पर्य काय आहे? म्हणजे गीतेचं देखील तात्पर्य काय आहे? गीतेची ही सगळी जी कथा आहे, महाभारताची जी कथा आहे, याचं तात्पर्य काय? हे आपल्याला कळायला पाहिजे. तर आपण आजकाल ना WhatsAppच्या युनिव्हर्सिटीमध्ये राहतो आणि त्यातनं आपल्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान मिळत असतं. तर आपल्याला सत्यवान सावित्रीची कथा माहिती आहे. सत्यवान सावित्रीच्या कथेमध्ये जे तात्पर्य आहे ते असं आहे, की जर स्त्री पतिव्रता असली, तर ती यमराजाशी युद्ध करून देखील आपल्या पतीचा प्राण वाचवू शकते. ही कथा आहे. ठीक आहे. परंतु WhatsApp युनिव्हर्सिटीचा निष्कर्ष असा आहे, की आपण मृत्यूपासून वाचू शकतो, परंतु आपल्या बायकोपासून वाचू शकत नाही. अशा प्रकारचा निष्कर्ष आपण काढू शकतो. तर ज्याप्रमाणे आपली मनस्थिती असते, त्यानुसार आपल्याला ज्ञान होत असतं. तर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, ते ठिकाण बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणाहून आपल्याला बरोबर ठिकाणी उभं करण्यासाठी गीता आपला हात धरून आपल्याला पुढे घेऊन जाते. तर अशी ही गीता आपली माऊली आहे. तर तिच्या चरणी आपण वंदन करून आजचा हा कार्यक्रम संपवू आणि पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. तर 1 तासभर आपण सगळेजण इथे आलात. शांतपणे माझं सगळं हे ऐकून घेतलं. शांतपणे ऐकून घेण्यामागे मी टेक्नॉलॉजी ही कशी कंट्रोल करतोय याचा हात आहे. कारण की मी सगळ्यांना म्यूट केलंय. आहे की नाही? तर अशा प्रकारे पुढच्या शनिवारी आपण पुन्हा या आणि आपण पुढची चर्चा करू. याच्या पलीकडची चिंतन करू, थोडंसं एकत्र करू. धन्यवाद.